लाडकी बहिणींना लाडक्या 16वा हप्ता आणि 17वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहेत का? 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, कारण की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकामुळे या ठिकाणी तुम्हाला पुढचा पण हप्ता एकत्र भेटणार आहे का? या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। बघा, बऱ्याच ठिकाणी या सांगितलं जात आहे की हे हप्ते भेटणार आहेत, हे हप्ते भेटणार नाहीत। या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहत आहे। आणि लाडक्या एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 15वा हप्ता आतापर्यंत भेटला आहे का? आणि तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव येत आहे का? केवायसी करताना यादीत नाव येत आहे का? या दोन गोष्टी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, कारण की आता 16वा हप्ता आणि 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत। निवडणुकीच्या आधी भेटणार आहे का निवडणुकीच्या नंतर 1-2 महिन्यानंतर भेटणार आहे? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा, कारण की लाडक्या खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला बघायची आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर बघा, 16वा हप्ता म्हणजे कोणता आहे? ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आहे। तर या ठिकाणी कधी नेमके हे भेटणार आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर नक्की 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत का? 3000 रुपये एकदाच भेटणार आहेत का? तुम्हाला पहिल्यांदा 16वा हप्ता भेटेल, नंतर 17वा हप्ता भेटेल किंवा 17वा हप्ता भेटणारच नाहीये? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार, तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट लाडकी मी दाखवत आहे, तुम्हाला अगोदर बातमी दाखवतो। साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी आजची आलेली आहे। लाडकी बहीण योजना ऑक्टोबर संपला तरी हप्ता आला नाही, लाडकीला 1500 रुपये कधी मिळणार? तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट बघा, ऑक्टोबर महिना पूर्ण संपलाय आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये। नोव्हेंबर महिन्याचा सुरू झालेला आहे, आज आहे 1 नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? आणि बघा, लक्षात घ्या लाडक्यांनो, 15 नोव्हेंबरच्या नंतर या ठिकाणी निवडणुका सुरू होणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लहान पोरांना पण माहिती आहे, आचारसंहिता लागल्यानंतर कोणत्याच या ठिकाणी योजनेचे पैसे वगैरे शासनाला देता येत नाही, सगळे स्थगिती होतात, वरूनच ते ऑर्डर दिले जातात, तुम्हाला पैसे पण कुणाला भेटत नसतात। त्याच्यामुळे लाडक्या 16वा हप्ता लवकरात लवकर भेटणं खूप गरजेचं आहे। या 2-3 दिवसामध्ये 16वा हप्ता जर भेटला तर त्याच्या पुढे 1 आठवड्याच्या गॅप मध्ये 17वा हप्ता वाटपाचा आपल्याला मागणी करावी लागणार आहे आणि सरकारकडे म्हणावं लागणार आहे की लवकरात लवकर आम्हाला हा 17वा पण हप्ता भेटायला पाहिजे। जर बघा, निवडणुकीमध्ये 16वा हप्ता रखडला, परत सांगतो लाडक्या बऱ्याच लाडकी त्यांना हे समजत नाहीये की 16वा हप्ता सर भेटेल, आता 17वा हप्ता बघू पुढच्या पुढे। तर लक्षात घ्या, 16वा हप्ता तुम्हाला आता भेटेल, 17वा हप्ता जर अडकला, निवडणुका लागल्या तर 1-2 महिन्याचा गॅप पडणार आहे। कान उघडे ठेवून जरा ऐका लाडक्या, कळकळीची विनंती आहे। तुम्हाला वाटत असेल की सर 16वाच हप्ता आता भेटणार आहे, सर 16वाच हप्ता भेटणार आहे, सर आम्हाला सगळीकडे सांगितलं जात आहे फक्त 16वाच हप्ता भेटणार आहे। हो, सगळ्याला माहिती आहे लाडक्या, तुम्हाला परत सांगतोय, सगळ्याला माहिती आहे 16वाच हप्ता देणार आहे सरकार किंवा 16वाच हप्ता टाकणार आहे। 17व्या हप्त्याबद्दल अजून काहीच दिलेलं नाहीये, GR पण फक्त 16व्या हप्त्याचं काढलाय, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मला पण माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाहीये। पण जर निवडणुका लागल्या, परत सांगतो लाडक्या, एवढं पोट तिडकीने एवढं तुम्हाला ओरडू का सांगायचा प्रयत्न करतोय, तुमच्यासाठी सांगतो लाडक्या, 17वा हप्ता जर या 15 तारखेच्या आधी नाही भेटला तर तो डायरेक्ट डिसेंबर जानेवारी मध्ये जाऊ शकतो। परत सांगतोय, तुम्हाला सगळ्याला मान्य आहे का की बाबा 2-3 महिन्याचा गॅप पडून तुम्हाला या ठिकाणी हप्ते पुन्हा वाटप होतील? आणि 2-3 महिन्याचे बघा, मागचा 12वा 13वा 14वा हप्ता बऱ्याच लाडक्याला भेटलेला नाहीये, त्या लाडक्यांचे हप्ते अजून परत भेटलेले नाहीयेत। आणि जर तुम्ही ह्या 2 महिन्याचे गॅप पडला, 2 महिन्याचा गॅप पडला, 3ऱ्या महिन्यामध्ये भेटला, तर मागचा महिन्याचा हप्ता, या महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्याचे हप्ते, हे सगळे हप्ते पुढे 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 जाणार। 3 महिन्याचे हप्ते तुमचे 4500 रुपये ऑलरेडी बुडालेत, अजून 4500 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत। ते लाडक्या सगळ्याला समजतंय का? एक गोष्ट समजून घ्या लाडक्या, 15वा हप्ता ज्या लाडक्या भेटलाय त्यांना 16वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे। कोण कोण या मताला सहमत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। फक्त हातावर हात ठेवून गप्प बसलं तर काहीच होणार नाही, कोणी आपल्याला सपोर्ट पण करणार नाही आणि कोणी आपल्याला देणार पण नाही। जसं बघा, आता शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं, शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये जर कोणी बनलंच नसतं, पुढाकारच घेतला नसता कोणी, तर ते कर्जमाफी झालीच नसती। सेम लाडक्या, जर आपण फक्त हातावर हात ठेवून बसलो, हो सर आम्हाला ह्यांनी सांगितले फक्त 16वा हप्ता भेटणार आहे, 17वा हप्ता काही भेटणार नाही, अरे सगळ्यालाच माहिती आहे 17वा हप्ता टाकणार नाहीये सरकार। पण जर आपण शांत बसलो तर असं पण तुम्हाला भेटणार नाही, जाईन मग 2-3 महिन्याच्या नंतर, मग काय करायचं ते करा।
तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी सपोर्ट करा. आपण मागणी करत आहेत बघा. मी सकाळपासून, तुम्हाला खोटं असेल तर सकाळपासून वेगवेगळ्या आमदार साहेब, खासदार साहेब त्यांच्या पीएला कॉल करून, मंत्र्यांच्या पीएला कॉल करून या ठिकाणी त्यांच्या डेट्स घेत आहे. त्यांना मागणी करायची लाडक्या बहिणींनो. आणि आपल्याला लवकरात लवकर हे या ठिकाणी 16वा हप्ता भेटायला पाहिजे. 16वा हप्ता जर लाडके बहिणींनो आता या 2-3-4 दिवसात भेटला, 16वा हप्ता पहिल्यांदा त्याचा जीआर आला तो लवकरात लवकर भेटला, तर 17वा हप्ता 1 आठवड्यामध्ये किंवा ह्या 15 नोव्हेंबर पर्यंत भेटायला पाहिजे. जर सरकारने 15 नोव्हेंबर पर्यंत जर 17वा हप्ता टाकला नाही तर तो तुम्हाला पुढे 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 जाणार आहे. कळकळीची विनंती लाडक्या ताईंनो, तुम्हाला बऱ्याच लाडक्या ताईंना कळत नाही हे गोष्ट की बाबा आचारसंहिता काय असते सर, निवडणुका काय असतात, आम्हाला काय माहित नाही सर, आम्हाला आमचे हप्ते भेटतील का नाही. तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 16व्या हप्त्याचा जीआर आलाय, ते तुम्हाला पैसे आज ना उद्या 1 आठवड्यामध्ये भेटतील, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण जर 17व्या हप्त्याबद्दल आपण फक्त म्हणत बसलो की नाही बाबा सर 17वा हप्ता आता कसा भेटेल, आता 16वा भेटलाय, आम्हाला यांनी सांगितलंय फक्त 16वाच हप्ता भेटणार आहे, 17वा भेटणार आहे, हे माहिती आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण जर आपण आवाज नाही उठवला, आपण मागणी नाही केली, तर ते 17वा हप्ता कधी जाणार आहे तुम्हाला सगळ्याला माहित नसेल तर सांगतो, ते 2-3 महिन्यानंतर. मागच्या वर्षी सगळ्याला माहितीये का, आठवा 15 ऑक्टोबरला या ठिकाणी हप्ते भेटले होते, 2 हप्ते भेटले होते. ऑक्टोबर नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्र भेटले होते. आणि 15 ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये काहीच भेटलं नव्हतं, डिसेंबरच्या महिन्यात काही भेटलं नव्हतं, डायरेक्ट जानेवारी महिन्यामध्ये सुरू झालं होतं. मागच्या वेळेस निवडणुका होत्या म्हणून तुम्हाला पैसे भेटले. पण जर या वेळेस निवडणुका लागल्या तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी काहीच भेटणार नाही. परत सांगतोय, सगळेजण सहमत आहेत का? एवढं पोट तिडकीने, एवढं काळजीपोटी तुम्हाला का सांगायचा प्रयत्न करतो लाडक्या ताईंनो, तुमच्या सगळ्यांनी एकत्र जर आलं तर आपल्याला हे बघा, साम टीव्ही वाल्यांनी असेल किंवा अजून 2-3 टीव्ही मध्ये किंवा कुणीतरी रिपोर्टर बांधव या ठिकाणी त्यांना आपण माहिती देऊन या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत. बघा, 3000 रुपये भेटले तर खूप चांगलं होईल. तुम्हाला असं वाटतंय का लाडक्या ताईंनो, 16वा आणि 17वा हप्ता, 16वा आता 1-2-3 दिवसात भेटायला पाहिजे आणि 17वा हप्ता 15 नोव्हेंबरच्या आधी भेटायला पाहिजे? कोणी, मी असं म्हणत नाही तुम्हाला 3000 रुपये लगेच एकाच टप्प्यामध्ये किंवा एकाच दिवशी तुम्हाला 3000 रुपये येतील, असं मी म्हणत नाहीये. 16वा हप्ता आता टाकायला पाहिजे आणि 17वा हप्ता 4-5 दिवसाच्या गॅप मध्ये जीआर काढून टाकायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि जर ह्या झाल्या नाही तर हप्ते पुढे आता लांबणीवर पडतील. हे तुम्हाला सगळ्याला समजून घ्यायची गोष्ट आहे. तर बघा, एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची, बघा साम टीव्हीनी पण हीच बातमी दिली. समजून घ्या, गोष्टी समजून घ्या. नंतर नोव्हेंबर महिन्याचे पैसे येण्याची शक्यता, ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये एकत्र येणार का, या सगळ्या गोष्टी. आणि या ठिकाणी बघा, तुमच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर तुम्हाला निवडणुका आधी पैसे दिले जातील. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. बघा, तुमच्या समोर साम टीव्हीची बातमी आहे, मी बोलत नाही. तुम्हाला जर समजत नसेल तर या ठिकाणी वाचा तुम्ही. निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता लागतात आणि आचारसंहितामध्ये सगळे ऑर्डर स्टेवर जातात. स्टेवर त्या ठिकाणी ते काय झालं, तात्पुरत्या थांबवले जातात. म्हणजे कोणतेच ट्रान्झॅक्शन होणार नाही, डीबीटी होणार नाही, कोणते नवीन ऑर्डर येणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात आचारसंहिता लागल्यामुळे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, 16वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे आणि 17वा हप्ता पण 15 नोव्हेंबरच्या आधी भेटायला पाहिजे. ही आपली सरकारकडे मागणी आहे. कोण कोण याला सपोर्ट करतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्यांना सपोर्ट नसेल करायचा, कृपया करून तुम्ही चॅनलला नाही बघितलं तरी चालेल. कारण की लाडक्या ताईंनो, आपल्याला फक्त या ठिकाणी असे नावं ठेवणारे लोक नकोय किंवा असे दुसरे लोक नकोय. तर लाडक्या ताईंनो, बघा, सगळ्यांनी एकत्र या. माझं असं मत आहे की सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी आपण मागणी केली तर आपल्याला हे 2 हप्ते लवकरात लवकर भेटतील. बघा, कमीत कमी लढतोल, नाही भेटलं तर नाही, जर नोव्हेंबरचा हप्ता भेटला तर ठीक आहे, आपण ते सोडून, देवाच्या चरणी आपण सोडून देऊ. पण जर आपण जर प्रयत्न केला तर ऑक्टोबरचा हप्ता तर भेटणारच आहे, असं पण भेटणारच आहे. 16वा हप्ता तर असा पण भेटणार आहे. जर आपण प्रयत्न केले, यश आलं तर नोव्हेंबरचा पण हप्ता भेटेल. तुम्ही सांगा आता लाडक्या ताईंनो, प्रयत्न करायचे का हातावर हात ठेवून फक्त बघायचंय? हप्ता जेव्हा येईल तेव्हा येईल. तुम्ही सांगायचं आता कमेंट बॉक्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.